एनपीएस पेन्शन प्रणालीमध्ये सरकारने केला मोठा बदल। एनपीएस धारक कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलोय। आणि हा जो केलेला बदल आहे हा 1 फेब्रुवारी 2024 पासून सुधारित नियमाने लागू होणार आहे। त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपला विषय असणार आहे एनपीएस पेन्शन प्रणालीमध्ये झालेला बदल आणि तो बदल होणार लागू 1 फेब्रुवारी 2024 पासून। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझं YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर एनपीएस पेन्शन प्रणालीमध्ये सरकारने काही बदल केलेले आहेत आणि कदाचित हे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जे एनपीएस धारक आहेत त्यांच्यासाठी दिलासादायक असणार आहेत अशी आपण अपेक्षा करू शकतो। आणि त्याचीच एक महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर राज्यातील जास्तीत जास्त एनपीएस शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण आता जाणून घेऊया। तर राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये सरकारने मोठा बदल केलेला आहे। सदर सुधारित बदल हा दिनांक 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू करण्यात येणार आहे। यामुळे एनपीएस धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। PFRDA ने जारी केलेल्या सुधारित नियमानुसार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 पासून आता कोणताही एनपीएस सदस्य हा राष्ट्रीय पेन्शन योजना खात्यामधून 25% रक्कम काढू शकेल। त्यापेक्षा अधिक रक्कम तो काढू शकणार नाही। एनपीएस सदस्य हा आपल्या एकूण गुंतवणुकीच्या कालावधीत केवळ 3 वेळा आंशिक रक्कम काढू शकेल। पैसे काढण्यासाठी किमान 3 वर्षे त्या एनपीएस सदस्याने गुंतवणूक केलेली असायला पाहिजे। अर्थात 3 वर्षाच्या गुंतवणुकीनंतर एनपीएस खात्यामधील जमा रकमेपैकी 25% रक्कम ही कधीही काढता येईल। सदरची रक्कम ही आपल्या मुलांचे शिक्षण, लग्न, त्याचबरोबर त्यांच्या वैद्यकीय खर्च करण्याकामी काढता येईल। तसेच जर सदस्यांना मुलांच्या उच्च शिक्षणाच्या कामासाठी खर्च करायचा असेल तर सदरची रक्कम काढता येईल। तसेच आणखीन काही कारणे आहेत ज्यासाठी एनपीएस ची 25% रक्कम काढता येईल। आता यामध्ये मुलांच्या लग्न कार्यासाठी, तसेच गृह खरेदी करण्यासाठी म्हणजेच घर खरेदी करण्यासाठी, गृह कर्जाची परतफेड, तसेच गंभीर आजार, उपचार आणि इतर वैद्यकीय खर्च कमी काढता कामी ही रक्कम काढता येईल। तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये 25% रक्कम काढता येईल। तसेच कोणत्याही प्रकारचा व्यवसाय अथवा स्टार्टअप सुरू करण्याकामी सदरची काढलेली रक्कम वापरली जाऊ शकेल। मग आता एनपीएस मधील रक्कम काढण्यासाठी काही अटी किंवा शर्ती त्यामध्ये राखून ठेवण्यात आलेल्या आहेत। एनपीएस प्रणालीमधील जमा रक्कम काढण्यासाठी एनपीएस खाते उघडल्यापासून 3 वर्ष तो एनपीएस चा सदस्य असणे आवश्यक आहे। तसेच सदर खात्यामधून 25%हून अधिक रक्कम अंशतःच काढली जाता येणार नाही। त्याचबरोबर एनपीएस खातेदार त्याच्या खात्यामधून कमाल 3 वेळाच आंशिक रक्कम काढू शकतील। तर वयाच्या 60 वर्ष संपल्यानंतर एनपीएस धारक हा आपल्या जमा रकमेच्या 60% रक्कम काढू शकेल। त्याचबरोबर कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर सदर एनपीएस खात्यामध्ये जर 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी निधी जमा असेल अशा वेळी सदर सदस्यास संपूर्ण रक्कम काढण्याची परवानगी यामध्ये मिळणार आहे। तर एकंदरीत एनपीएस धारक कर्मचाऱ्यांसाठी जो एक नवीन नियमावली किंवा एक आंशिक बदल करून काढलेली नियमावली जारी करण्यात आलेली आहे, त्यामुळे आता एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होतो की त्याचा तोटा होतो हे बघणे या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तसं एनपीएस पेन्शन प्रणालीपेक्षा जास्तीत जास्त राज्यातील शासकीय कर्मचारी हे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीवरच ठाम असून
तीच त्यांना पेन्शन देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये सरकार आणि शासकीय कर्मचारी यांच्यामधील जो वाद आहे हा विकोपाला जाऊ शकतो अशी चिन्ह दिसत आहेत। आशा करतो की आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। हा माहितीपर ठरलेला व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे काही माहितीपर व्हिडिओज आपल्याला हवे असतील तर त्यांची प्लेलिस्ट याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्याला आवश्यक असलेले कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा मी आपल्या समोर येणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।